नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये 40 तालुक्यामध्ये मध्यम व गंभीर स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या माध्यमातून जवळजवळ 1021 महसूल मंडळे दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आलेले आहे। आणि याच पार्श्वभूमीवर मध्यम व गंभीर दुष्काळग्रस्त मंडळ जे की दुष्काळग्रस्त म्हणून राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेले आहे, अशा महसूल मंडळामध्ये काही सवलती सरकारच्या माध्यमातून देण्यात येत आहे। यामध्ये जर आपण बघितलं तर विद्यार्थ्यांसाठी परीक्षा फीस माफीची सवलत देखील सरकारच्या माध्यमातून देणार आहे। यामध्ये 10वी व 12वीचे जे काही विद्यार्थी आहेत त्यांची परीक्षा फीस माफ करण्यात येते, म्हणजेच त्यांना सवलत देण्यात येते आणि अशा सवलतीची अंमलबजावणी आता सरकारच्या माध्यमातून सध्या सुरू करण्यात येत आहे। मित्रांनो, 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा आता आयोजित केल्या जातील। अशा विद्यार्थ्यांची परीक्षा फीस माफ, तसेच यासाठी ज्या महसूल मंडळामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे अशा महसूल मंडळातील जे काही गावे असतील त्या गावातील विद्यार्थ्यांचे आधार कार्ड, शालेय ओळखपत्र व वडिलांचे कागदपत्र शाळा विद्यालय या ठिकाणी विद्यार्थ्यांकडून मागवित असतात आणि याकरता आता वेगवेगळ्या तालुक्यातील व जिल्ह्यातील विद्यालय व महाविद्यालय या ठिकाणी हे कागदपत्रे विद्यार्थ्यांना देण्यासाठी सूचना देण्यात येतील। यामध्ये जर आपण बघितलं तर 12वी व 10वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा फेब्रुवारी-मार्च महिन्यामध्ये घेण्यात येत असतात आणि या परीक्षा घेण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना याबाबत महाविद्यालयाकडून सूचना प्राप्त होतील। मित्रांनो, परीक्षा फीस माफीची सवलत फक्त त्याच विद्यार्थ्यांना मिळेल जे राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आलेले आहे। असे जे काही महसूल मंडळे असतील व त्या महसूल मंडळाअंतर्गत येणारे जे काही गावे असतील त्या गावातील विद्यार्थ्यांनाच ही परीक्षा शुल्क सवलत मिळणार आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी जे काही दुष्काळग्रस्त म्हणून राज्य शासनाच्या माध्यमातून महसूल मंडळे सूचित केले गेलेले आहे, ज्या मंडळामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेले आहे अशा महसूल मंडळातील गावातील विद्यार्थ्यांसाठी परीक्षा फीस माफ होणार आहे। त्या संबंधीची ही महत्त्वाची अशी माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी नेहमीच शासकीय योजना व माहितीपूर्ण व्हिडिओ देण्याचा माझा प्रयत्न असतो, त्यामुळे आपल्या या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।